शशांक भाऊजी. हॅलो. आम्ही काय म्हणतो श्रावणी, मी घरी येणार आहे आता. माझ्यासाठी मस्तपैकी 3 अंड्यांचा गरमागरम ऑमलेट बनव. काय? हॅलो. फोन मारायला सारखं कॉल करते काय मी. हॅलो. हा श्रावणी, आणखी एक विषय. माझ्या ओळखीतल्या एक ताई आहेत, खास आहेत. त्यांच्या मुलीचं KTC कॉलेजला ऍडमिशन करायचं. तर साहेबांशी बोलून घे, घरी आली की सविस्तर समजावतो. पाहिलं काय, डायरेक्ट मंत्र्याच्या पोरीलाच कॉल केला. बोला आता. साहेब खूप उपकार झाले, माझ्या मुलीचं भविष्य सावरलं. हो हो ताई, पाया कुठं पडतं, पाया नका पडू. फक्त 4 लाख द्या. हे काम करायचं असेल तर 4 लाख द्यावी लागतील. 4 लाख? 4 लाख काय 4 लाख? अहो, तुमच्या पुरीचं ऍडमिशन एवढ्या मोठ्या कॉलेजला करतोय, कष्ट घेतोय, माझं कमिशन नको का? तुम्ही एकदा शांतपणे विचार करा, पुरीच्या करिअरचा प्रश्न आहे. नसेल करायचं ऍडमिशन ना, तर आता लगेच क्लिअर सांगा. काय मी लगेच श्रावणीला फोन करून सांगतो कॅन्सल कर. करू का कॉल? करू? नाही नाही, नको. देते मी. करायचंय ना का? हा, करायचं. मग 50,000 ऍडव्हान्स द्यावे लागतील. त्याचं म्हणजे डील कन्फर्म. 50,000? मग आहेत ना? बघते. बघा. 50च ना? मला ऍडमिशन होणार आहे आता. बरं ताई, उरलेली 3.5 लाख कधी द्यायचे? ऍडमिशन लेटर हातात पडलं की लगेच द्यायचे. हा, या आता. चला, नमस्कार. पटापटा, टेन्शन घ्यायचं नाही, ऍडमिशन होणार आहे. आणखी एक बळी पडला. श्रावणी मॅडम, थँक्यू. शुभू, कसे आहेत बाबा? काय म्हणाले ते? बरे आहेत ना ते? तू भेटलास ना त्यांना? सांग ना. शुभू बोल ना. मी काय विचारते? कसे आहेत बाबा? बोल ना. साहेब, त्यांची तब्येत जरा. काय झालं त्यांच्या तब्येतीला? तब्येत जरा त्यांची ठीक नाही. शुभू, रावणीला फूस लावून तिच्याशी लग्न केलंस आणि आता विश्वंभरची तब्येत कशी आहे म्हणून त्याला बघायला आलायस. लाज नाही वाटत तुला? हा, अहो साहेब, तुम्ही कशात? साहेब बाहेर या. साहेब, शुभू काय म्हणालास? काकू तुला महत्वाचं काहीतरी सांगणार होती, पण आत्ती आली आणि तुला बाहेर काढणं घराच्या. म्हणजे खरंच बाबांची तब्येत खूप बिघडली आहे का रे? मी काम करते, मी आत्ता जाते आणि मीच स्वतः जाऊन बघते. या घरात पुन्हा पाऊल ठेवायची हिंमत करायची नाहीस. आजपासून तू माझ्यासाठी कायमची मेलीस. श्रावणी, काय झालं? का थांबलीस? मी नाही जाऊ शकणार, ते मला नाही भेटणार. श्रावणी, तू साहेबांची मुलगी आहेस. तुला साहेबांना भेटण्यापासून कुणी बी अडवू शकत नाही. मला असं वाटतंय तू बंगल्यावर आता गेली पाहिजेस आणि साहेबांना भेटली पाहिजेस. नाही शुभू, हे बघ, काही झालं ना
तरी आत्या मला बाबांना भेटू देणारच नाही. मी नाही जाऊ शकणार घरात. पण आपण शुभ काहीतरी करायला हवं. बाबांची खुशाली मला कळायलाच हवी. मला खूप खूप काळजी वाटते. नको काळजी करू, आपण काहीतरी मार्ग काढूयात. शुभू, हॅलो शुभू, मला वाटलंच तू फोन करशील. काकू, मी श्रावणी बोलते. काकू मला सांग ना, बाबा कसे आहेत ग? श्रावणी, ते बाबा श्रावणी, तू इथे फोन का केलायस? आत्या. आत्या हे बघ, प्लीज मला एकदा बाबांची बोलू दे ना ग. निदान ते कसे आहेत ते तरी सांग ना मला. तुला काय वाटलं, तू फोन केलास की तुला मी सगळी माहिती देईन तुझ्या बापाविषयी? कसली माहिती मिळणार नाहीये तुला. आत्या, मी हात जोडते तुझ्या समोर. बाबा आहेत ग ते माझे. मी तुला सांगितलेलं लक्षात ठेव. ह्याच्या पुढे जर तू इथे फोन केलास तर मी विश्वंभरला सांगून तुझं नाव या घरातून कायमचं मिटवून टाकीन. कळलं तुला?